मी विनंती करतो सर्व या संचालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया प्लीज. गावात थोड्याच वेळामध्ये इथं सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. आदरणीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री भारत सरकार, आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना की त्यांनी कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. स्वागत केलं जातं. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची सुवर्णमय प्रतिमा त्यांना दिली जाते. वॉटर ग्रीड असे सगळे नेटवर्क उभे करतात. पण हे सगळे डिपार्टमेंट सायलेंट जागा मिळाली तर मी लॉजिस्टिक पार्क बांधेन, जिथून डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट होईल. द्राक्षाकरता आपल्याला प्री कुलिंग प्लॅन्ट, कोल्ड स्टोरेज ते राहील. पूर्ण सांगलीतून साखर तिथून एक्सपोर्ट होईल जगात कुठेही, आणि सगळं इथेच फॉर्मॅलिटी होती. पण हे करताना सांगलीची आवश्यकता आहे की इथे विमानतळ नाही ग्रीडचा त्या जागेत, की जिथे कुठलेही भारतातलं जगातलं मोठं विमानही उतरेल. जेव्हा आपण ट्रक ट्रान्सपोर्ट बंद करू त्यावेळी विमान उतरेल, जसं रेल्वे फाटकासारखं आहे, आणि सांगलीला विमानतळी मिळेल. म्हणजे एकाच वेळी सगळ्या गोष्टीतलं इंटिग्रेशन आणि कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर्स. आपल्याकडे जसं तुम्ही चांगला रस्ता बांधा तर टेलिफोनवाले वाटत पाहत राहते की केव्हा बांधला आणि केव्हा खोदायचा. लगेच 15 दिवसात ते खोदायला सुरू करतात. मग पाण्याचे पाईपलाईनवाले नेमकं चांगला रस्ता बांधला की ते खोदतात. त्यामुळे या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन व्हावं असं त्याच्यात मोठा प्रमाणात केला. अजून एक चांगली गोष्ट जी आहे की आता मी रस्ता बांधतो त्यामध्ये पल वेअर नावाची कंपनी आहे ऑस्ट्रियाची. त्यांनी प्रेझेंट केलं की फिलिपाईन्समध्ये आणि हाँगकाँगमध्ये हवेतून चालणारी 250 कॅपॅसिटीची बस त्यांनी टाकली. आता ह्या सांगलीसारख्या, कारण मेट्रोचा खर्च 1 किलोमीटरला 350 कोटी आहे, आणि मी जी म्हणतो ती जास्तीत जास्त 15-20 कोटी रुपयात होईल. त्यामुळे तिकीट रेट कमी राहील आणि सांगली, सातारा, कोल्हापूर